हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. बघा, महावितरणची एक्झामची तयारी आपण मागच्या काही महिन्यापासून करत आहोत. कंटिन्युअसली तुमचा सुद्धा अभ्यास चालू आहे, व्हिडिओज चालू आहेत, क्लासेस चालू आहेत आणि इन बिटवीन दिस अनेक मुलं जे स्टुडंट्स आहेत जे एक्झामची प्रिपरेशन करायला त्यातले काही मुलं कंटिन्युअसली प्रश्न विचारतात की सर महावितरणमध्ये फाउंडेशनचा तर अभ्यास आपण करायलो, राईट, बेसिक फायनान्शियल. आता सीए फाउंडेशनला बघितलं तर ऑलमोस्ट फायनान्शियल अकाउंटचा सिलेबस आहे. बट सर, सीए इंटरचे अभ्यास करायची गरज आहे का? अनेक मुलं लायब्ररीमध्ये बसून SFM चे पुस्तक वगैरे वाचत आहेत, सीए इंटरचं ऑडिट वगैरे करत आहेत. अनेक सीए इंटरचे जेवढेही सब्जेक्ट आहेत त्याचे प्रिपरेशन चालू आहे आणि हे चालू असताना कोणी ICAI चं मॉड्यूल वाचत आहे, कोणी पर्टिक्युलर क्लासेसचे व्हिडिओज वगैरे पाहत आहेत, नोट्स पाहत आहेत, कव्हर करून घेत आहेत. त्यातल्या त्यात महावितरणमध्ये माझे काही फ्रेंड्स सुद्धा आहेत की जे एक्झामची प्रिपरेशन वगैरे करत आहेत, ज्यांनी टेस्ट सिरीज वगैरे घेतली आहे. त्यांच्यासोबत चर्चा करत असताना त्यांचं असं म्हणणं होतं की कुठं ना कुठं प्रश्नाचा जो लेवल आहे ते थोडंसं अवघड दे. ओके, सोपं लेवल देऊ नकोस, कारण एक्झाम वरचेवर टफ होत आहेत आणि कॉम्पिटिशन वरचेवर वाढत आहे. त्यामुळे एक्झामचा जो लेवल असणार आहे तो कुठं ना कुठं अवघड असणार आहे. ऑल राईट. आणि एक्झाम आतापर्यंत 2 वेळेस पोस्टपोन झाली, जसं की एप्रिलमध्ये एप्रिलची मे झाली. पुन्हा आणखी चान्सेस होऊ शकतात की मेची जूनला पण जाऊ शकते डेट, काही होऊ शकते. ऑल राईट. आणि जितकं एक्झाम पुढे जाईल तितकं त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढत जाते, नवनवीन स्टुडंट्स अप्लाय करत जातात, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत राहतात. याच्यामध्ये येऊन जाऊन एकच गोष्ट अनेकांच्या मनामध्ये येते की सर, जे सोपं आहे ते आम्हाला येते, 11-12चं सिलेबस असेल, डिग्रीचा असेल, सोपं आहे ते आम्हाला येते. आम्हाला भीती फक्त त्या क्वेश्चनची आहे जो पार्ट आम्ही कधी वाचलेलाच नाहीये. ओके, म्हणजे सपोज जर्नलवर एखादा एक क्वेश्चन आला असेल सर, कॉस्ट शीटवर एखादा एक क्वेश्चन आलं, किंवा अकाउंटिंग स्टँडर्डवर एखादा एक क्वेश्चन आलं, इव्हन GST वर क्वेश्चन्स आले, किंवा एखादा ऍक्ट आणि लॉजवर क्वेश्चन सुद्धा आला, तर ते आम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतो. बट आम्हाला त्या प्रश्नाची भीती आहे की तो पार्ट आम्ही वाचलेलाच नाहीये, राईट. आणि नंतर असं होऊ नये की यार हा पार्ट अभ्यास करायचा राहिला, तर हा पार्ट अभ्यास करायचा राहिला. तर मग याच्यावर उपाय काय? आणि त्यातल्या त्यात सर, सीए इंटरचा जेव्हा अभ्यास करायला गेलो, सिलेबस वगैरे बघितलं, तर सर्व गोष्टी असं वाटत आहे की कॉन्फिडन्स लूज होत आहे, कॉन्फिडन्स कमी होत आहे की यार हे एवढा अभ्यास कधी होईल, पॉसिबलच नाही. आणि मग त्याचा परिणाम होत आहे की बाकीचा अभ्यास केलेला राहून जात. आणि अकाउंटचा एक गोष्ट लक्षात ठेवा, अकाउंट हा असा सब्जेक्ट आहे की सुरुवातीला तुम्हाला स्वप्न दाखवतंय, अनेक मोठे मोठे गोष्टी दाखवते, बट ज्या दिवशी तुमची प्रॅक्टिस थांबली, आतापर्यंतची केलेली पूर्ण मेहनत वाया जाते. सपोज 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत तुम्ही अभ्यास केलं, 15 ते 20 5 दिवसाचाच ब्रेक घेतलं, 1 ते 15 केलेलं पूर्ण विसरून जाते, किंवा 1 ते 15 मध्ये अभ्यास केलेलं 30% सर्व विसरून जाते आणि राहिलं लक्षात राहते. मग पुन्हा तुम्हाला ते 1 ते 15 मध्ये जे अभ्यास केलेला आहे ते कव्हर करण्यासाठी 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत द्यावं लागतं. अकाउंट सब्जेक्ट मध्ये एकच गोष्ट असते, ते म्हणजे काय? कन्सिस्टन्सी. कंटिन्यूअस तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ऑल राईट. आता हे सर्व मी का सांगितलं, कारण कुठं ना कुठं माझी एक्सपेक्टेशन एवढीच आहे की ज्याही स्टुडंट्सनी आपल्या DA2 अकॅडमीवर विश्वास ठेवून कोर्सेस बाय केलेले आहेत, टेस्ट सिरीज बाय केलेली आहे, किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेला, त्यांचा फायदा व्हावा. आता यांचा फायदा कसं होऊ शकता की तुमच्यापैकी जेही स्टुडंट आतापर्यंत सीए इंटरची प्रिपरेशन केले असतील किंवा सीए फाउंडेशनची प्रिपरेशन केले असतील, त्यांना माहित आहे की अभ्यास करत असताना अनेक मुलं स्कॅनरचा वापर करतात, राईट. आणि स्कॅनर ही जी म्हणजे जो पब्लिकेशन आहे, सुचेता पब्लिकेशनचं वगैरे जे स्कॅनर मार्केटमध्ये येतं, तसे अनेक कंपनीचे येतात, बट प्रॉपर स्कॅनर जे आहे ते सुचेता पब्लिकेशनचे येत असतात, राईट. आणि आतापर्यंत त्यांचे जवळपास 85 लाख पेक्षा जास्त कॉपीज ऑल ओव्हर इंडिया सोल्ड झालेल्या आहेत. सीए इंटरमिडिएट साठी अगोदर, सध्या सीए इंटरमिडिएट साठी आणि अगोदर IPCC साठी आणि फाउंडेशन साठी. बट आतापर्यंत त्यांनी जेव्हाही स्कॅनर्स काढत होते, त्या प्रत्येक स्कॅनर्स मध्ये MCQs राहत नव्हते, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त थेरॉटिकल पार्ट्स राहत होते. मी सीए इंटर बद्दल बोलायलो, फाउंडेशनचे तर MCQ राहतच होते, ऑल राईट. बट सीए इंटर बद्दल त्यांचे फक्त आणि फक्त थिअरॉटिकल पार्ट राहत होता, राईट. न्यूमरिकल प्रॉब्लेम्स राहत होते आणि लांब लचक ऍक्ट अँड लॉचं सेक्शन्स राहत होते. बट फर्स्ट टाइम त्यांनी स्कॅनर्स लॉन्च केलेले आहेत, राईट. अशा पद्धतीचे तुम्ही चेक करू शकता. MCQ स्कॅनर्स आहेत हे सर्वच्या सर्व, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला सीए इंटरमिडिएटचा जो पेपर 1 आहे, राईट, सीए इंटरमिडिएटचा पेपर 1 ऍडव्हान्स अकाउंटिंग असेल,
पेपर 2 कॉर्पोरेट अँड अदर लॉज आणि पेपर 3 टॅक्सेशन. हे 3 पेपरचे MCQs पूर्ण ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. नॉट ओनली दॅट, आता हे कसं परचेस करायचं कमीत कमी कॉस्ट मध्ये मी तुम्हाला लगेच सांगेन. आणि हा व्हिडिओ काही प्रमोशनल नाही, असं नाही की ह्याने मला 4-5 लाख रुपये माझ्या अकाउंट मध्ये टाकले नाही प्रमोशन कर, असा काहीच भाग नाहीये. हे स्वतः मी बाय केलेलं आहे. मी जस्ट मागच्या आठवड्यामध्ये मी पुण्याला गेलो होतो, तर तिथे एका लॉ डेपो मध्ये मी व्हिजिट करून तिथून बाय पेमेंट करून परचेस केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर चेक करा क्वेश्चन पेपर नंबर 4 कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, पेपर 5 ऑडिटिंग अँड एथिक्स आणि पेपर 6 फायनान्शियल मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. नीट लक्ष द्या, जेवढंही महावितरणाच्या एक्झामला आहे, जेवढंही नगर परिषदच्या एक्झामला आहे, अपकमिंग येणारे नेट सेटचे जे एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये येणारे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स ह्या पुस्तकातून असतील, गॅरंटीड आहे. आता ह्या सर्व पुस्तकाची जी किंमत बघा, मी ऑलरेडी बाय करून ठेवलेलं आहे. माझ्याजवळ ह्याच्यातले 6चे 6 सब्जेक्टचे पूर्णच्या पूर्ण सेट्स मी आणून घेतलेले आहेत. राईट, चेक करू शकता, टोटल 6च्या 6 सेट्स आहेत. आणि हे सर्व सेट्स आपल्या DA2 अकॅडमीच्या टेस्ट सिरीज मध्ये ऑलरेडी ऍड व्हायला स्टार्ट झालेले आहेत. राईट, आतापर्यंत जर तुम्ही टेस्ट सिरीज जर बाय केली असेल तर टेस्ट सिरीज मध्ये पेपर 1 ऍडव्हान्स अकाउंटिंगचे जे मॉक टेस्ट आहेत ते ऑलरेडी ऍड झालेले आहेत. राईट, आणि इथून पुढे पेपर 2 चे मॉक टेस्ट येतील. त्याच्यानंतर हळूहळू या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण सगळेच्या सगळे पुस्तक आपल्या DA2 अकॅडमीच्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळून जातील. PDF फॉर्म मध्ये DTP चा प्रोसेस चालू आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्णच्या पूर्ण 6च्या 6 मिळून जातील. आय रिपीट, हे 6च्या 6 सेट्स प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला इतरत्र दुसरं काहीच अभ्यास करायची गरज राहणार नाही. बिलीव्ह मी, जेव्हा तुम्ही पेपर देऊन येताल किंवा पेपर मध्ये जाताल आणि जेव्हा तिथं क्वेश्चन्स पाहताल आणि क्वेश्चन आन्सर देताल किंवा एक्झामहून आल्यानंतर जर तुम्ही या पुस्तकामध्ये चेक करताल तर सर्वच्या सर्व क्वेश्चन्स तुम्हाला याच पुस्तकातले सापडतील. नियर अबाउट एक्झामला 35+ क्वेश्चन्स जे असतात हे 6 पुस्तकातून येणार आहेत. आता या पुस्तकांची जर प्राइसिंग पाहायला गेली तर टोटल 6 पुस्तक आहेत. राईट, 6 पैकी 3 बुकची प्राइस 370 रुपये आहे आणि 3 बुकची प्राइस 330 रुपये आहे. ऑन अँड ॲव्हरेज जर पाहायला गेलं तर तुम्हाला 1800 ते 2200 मध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व पुस्तकी मिळून जातात. आता हा फर्स्ट एडिशन आहे जो की जानेवारी 2024 मध्ये लॉन्च झालेला आहे. इथे मी चेक सुद्धा केला होता, फर्स्ट एडिशन असं लिहिलेलं सुद्धा आहे आणि जानेवारी 2024 मध्ये लॉन्च झाला होता. त्यामुळं लेस पॉसिबिलिटीज असेल तुम्हाला सेकंड हँड मध्ये मार्केटमध्ये कुठे अवेलेबल असतील किंवा काही ठिकाणी असतील, कारण स्कॅनर्सवर सहसा डिस्काउंट नसते. तुम्ही निराली पब्लिकेशनची वगैरे जर मार्केटमधून पुस्तकी घेतलं किंवा जर पुणे युनिव्हर्सिटीचा अभ्यास करत असताल किंवा शार्पचे जर पुस्तकी घेतलं तर तुम्हाला 70% 60% मध्ये मिळून जातं. स्कॅनर्सवर सहसा डिस्काउंट मिळत नाही. बट ते 2200-2500 रुपये टाकून नवीन घेण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की DA2 अकॅडमीची टेस्ट सिरीज जे आहे ते बाय करा. त्याच्यावर 50% ऑफर चालू आहे आणि त्या टेस्ट सिरीज मध्ये ऑलरेडी ह्याचे मॉक टेस्ट ऍड करायला स्टार्ट केलेले आहेत. मॉक टेस्ट मीन्स त्याच्यावर क्लिक करून तुम्ही टेस्ट देऊ शकता. टेस्ट देऊन त्याचे आन्सर सुद्धा फाइंड आउट करू शकता. आणि याचं जर प्रॉपर सिलेबस बघितलं, आता उदाहरणार्थ टॅक्सेशन, मला काही स्टुडंट आहेत की ज्यांनी इनडायरेक्ट टॅक्स IDT चे क्वेश्चन्स ऍड करा म्हणलेले आहेत. मी फक्त त्या पुस्तकीची वाट बघत होतो. जस्ट ही मागच्या आठवड्यामध्ये जस्ट मी आलो होतो, पार्सलला टाकलो होतो मी, कारण माझ्याजवळ लगेज वगैरे येत असताना काल मला हे रिसिव्ह झालेलं आहे आणि आज मी प्रॉपर त्याचा व्हिडिओ करत आहे. आणि टॅक्सेशनचं जर बघायला गेलं तर मी तुम्हाला शॉर्ट मध्ये काही याचा सिलेबस मधला क्वेश्चन्स वाचून सांगतो. जसं की याच्यामध्ये GST इन इंडिया आहे, सप्लाय अंडर GST शी रिलेटेड आहे. त्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट, रजिस्ट्रेशन, टॅक्स इनव्हॉइसेस, अकाउंट अँड रेकॉर्ड्स, ई वे बिल्स, पेमेंट ऑफ टॅक्सेस, असे अनेक क्वेश्चन्स ज्याची तुम्हाला भीती वाटते. राईट, अनेक मुलं असे आहेत की ज्यांना भीती वाटते की सर एकदम डीप मधले क्वेश्चन्स जर दिले तर कुठून देतील किंवा त्याचं असं कसं करायचं आम्ही. भाई, आता त्यांनी कसलेही प्रश्न देऊ दे, काहीही करू दे, बस फक्त या 6 पुस्तकातूनच येईल, बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काहीच येणार नाही. आय गॅरंटी. तुम्ही पुढच्या वर्षी नेट सेटची एक्झाम द्या जे की 2025 मध्ये होईल ते, किंवा MIDC ची एक्झाम होणार आहे ते सुद्धा बघा, किंवा नगर परिषदची डिसेंबर 2024 मध्ये होणारी बघा. ह्याच PDF मधून
ह्याच टेस्ट सिरीज मधून येते, याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेच येणार नाहीत. आणि सध्या आता अकाउंटचं जे सिलेबस आहे इतकं वास्ट आहे की तुम्ही अनेक पुस्तकी बघा, मल्टिपल पुस्तकीमध्ये अनेक अनेक गोष्टी तुम्हाला सापडतील. कॉर्पोरेट अकाउंटची एवढी मोठी पुस्तक आहे आणि ते सिलेबस तुम्ही कधीच कम्प्लीट होऊ शकणार नाही. मी अनेक आता जेवढेही महावितरणाचे क्लासेस शिक्षक घ्यायलेत ह्या सगळ्यांच्या जेव्हा मी प्ले स्टोअरच्या रिव्ह्यूज मध्ये जाऊन बघतो किंवा व्हिडिओच्या कमेंट मध्ये बघतो, मागचे एक्झाम झालेले अनेक स्टुडंट कंप्लेन करतात की सिलेबस कंप्लीट नाही केलं, सिलेबस कंप्लीट नाही केलं. सिलेबस कंप्लीट होऊच शकत नाही, कारण इतकं वास्ट सिलेबस आहे. आपल्याला काहीही करून इम्पॉर्टंट जे मेन आहेत क्वेश्चन्स, ज्याच्यातून जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. कंप्लेन करून, कमेंट करून, रिव्ह्यूज देऊन काहीच कोणालाच फरक पडणार नाही. राईट, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की बिंदास टेस्ट सिरीज बाय करून घ्या. 600 रुपये प्राइस आहे, 300 रुपये 50% ऑफ अक्षय तृतीयाचा ऑफर आहे. फटाफट घेऊन टाका, त्याच्यामुळं तुम्हाला नक्की बेनिफिट होईल. आणि 15 तारखेपासून आपलं बीकॉमचं सिलेबस स्टार्ट होणार आहे. बीकॉम फर्स्ट इयरचं डेली एक चॅप्टर आपल्याला खाऊन टाकायचं अक्षरशः. ऑल राईट, डन. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये आणि बाकी गोष्टी पुढच्या सेशन मध्ये आपण नक्की चर्चा करूयात. बट जेही स्टुडंट्सनी आणखी बाय केलेली नाहीये, बिंदास बाय करून टाका, तुम्हाला फायदा होईल. आणि ज्यांनी बाय केलेला आहे त्यांना ऑलरेडी ते दिसायला स्टार्ट झाले असतील. आणि इफ इन केस तुम्ही महावितरणाची फर्स्ट टाइम एक्झाम देत असाल, ओके, या म्हणजे आतापर्यंत कोणती स्पर्धा परीक्षा वगैरे दिली नाहीये, किंवा याच्या अगोदर सुद्धा मी जीकेपी पब्लिकेशनचे बुक तुम्हाला सजेस्ट केली होती, त्याच्यानंतर RVNL राजस्थानची पण गरिमा पब्लिकेशनची बुक सजेस्ट केली होती. जे चांगलं आहे ते डेफिनेटली सजेस्ट करणार. जर जीकेपीची पण बुक नसेल, ज्याची प्राइस 350 ते 400 रुपये, काही प्रॉब्लेम नाहीये. राजस्थानची पण नसेल, काही प्रॉब्लेम नाहीये. बट तुमच्या जवळ जर खरंच कॅपॅसिटी असेल, तुम्ही 2000 रुपये इझिली स्पेंड करू शकत असाल, तर भाई मी तुम्हाला सजेस्ट करेन की डायरेक्ट सरळ जा, बुक सेंटर मधून बाय करून घ्या. ओके, मी काय तुम्हाला कुपन कोड देणार नाही, माझं नाव सांगा म्हणणार नाही, कारण हे फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे असं काय म्हणतात त्याला, प्रमोशनल व्हिडिओज नाहीये. जे आहे त्याचं आपण सरळ नाव घेत आहोत. राईट. आणि जर तुम्हाला ऑलरेडी खूप सारे बॅचेस तुम्ही जॉईन केला ह्या सरांकड किंवा ऑलरेडी खूप सारे टेस्ट सिरीज जर बाय केलेला असाल, तर मग असू द्या, सरळ DA2 अकॅडमीची टेस्ट सिरीज जॉईन करा. त्याच्यामध्ये लवकरात लवकर मी तुम्हाला ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत याचे PDF नोट्स अवेलेबल करून देईन. मस्तपैकी डाउनलोड करायचं आणि फक्त हे दिवसभर वाचत बसायचं. गॅरंटीड क्वेश्चन ह्याच्यातूनच येतील. ऑल राईट, डन. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. आणखी जर काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल तर सांगून टाकेन. सध्या बॅच मधलं सिलेबस कव्हर करण्यावर जास्तीत जास्त माझं फोकस आहे, त्यामुळं युट्यूबला मी मागच्या काही दिवसामध्ये संध्याकाळी 9:30चं सेशन घेऊ शकलो नाही, बट ॲज सून ॲज ते स्टार्ट करेन. ओके, डन. चला भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड, बेस्ट ऑफ लक. संघर्ष करत राहा, एक दिवस विजय तुमचा नक्कीच होईल.